गुरु त्रिकालज्ञानी असतो. आपल्या जन्मोजन्मीच्या पाप पुण्याचा ताळेबंद त्याच्याकडे मांडलेला असतो. त्यानुसार तो आपल्याला मार्गदर्शन करत असतो. नारायण शास्त्री, बाकी युक्ती मात्र तुम्ही नामी सुचवलीत. असा धडा शिकवलाय त्या नाथ्याला, जन्मभर लक्षात ठेवेल. हो, दरबारात तर त्याची अवस्था अगदी बघण्यासारखी झाली होती. अहो, असं नाक ठेचलंय त्याचं की याव रे याव. अहो, असा आनंद उभ्या आयुष्यात मला मिळाला नव्हता. हे बघा, मी जे काही केलं ना ते तुमच्या समाधानासाठी. बाकी त्या नाथ्याला शिक्षा झाली काय किंवा नाही झाली काय त्याच्याशी मला काही देणं घेणं नाही. माझं कर्तव्य आहे ते त्या स्वामीशी. तो तारणहार आहे ना त्याचा. माता आपल्या भक्ताची शिक्षा भोग म्हणावं. नोकरी गेली ती गेली आणि वर फटके पडले. अरे एवढा तुझा परमभक्त समजतोस ना, अरे मग त्याचे फटके तू खाऊन दाखव म्हणावं. बाकी काही म्हणा, या नाथ्याच्या निमित्ताने या स्वामीची भोंदूगिरी समाजासमोर आली हे फार बरं झालं आणि ह्याचाच मला परमानंद झालेला आहे. अहो पार्वती, माझी नोकरी गेली. आता आपलं घर कसं चालवणार आहे? त्यात शिक्षा होणार. आपली सगळी आबरू धुळीला मिळाली. मी घराबाहेर कसा पडणार? कसं सोसणार आहोत आपण हे सगळं? पण आपण स्वामींची एवढी भक्ती करतो, नामस्मरण करतो, त्यांच्या शिकवण्याप्रमाणे वागतो, तरी स्वामींनी हे असं कसं होऊ दिलं? राजाला उपरती होईल असं का काही केलं नाही स्वामींनी? आपण स्वामींची भक्ती करतो, तन मन अर्पून त्यांची सेवा करतो, पण आपल्यावर जेव्हा चोरीचा आळ येतो तेव्हा स्वामी फक्त बघत राहतात. पार्वती, तू स्वामींना दोष देऊ नकोस. पार्वती, अगं हे आपले गतजन्माचे भोग आहेत आणि ते आपल्याला भोगायलाच हवेत. पण माझी खात्री आहे, स्वामी आपल्याला यातून नक्कीच सोडवतील. अगं स्वामी त्यांच्या भक्तांना असं वाऱ्यावरती नाही सोडत. विश्वास ठेव. श्री स्वामी समर्थ. अहो पण स्वामी, 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 काही चूक झाली का माझ्याकडून? चूक? अपराध केलायस तू. अरे राजा म्हणवतोस ना स्वतःला, प्रजेचा पालन करता नवे रक्षण करता म्हणवतोस ना, आणि त्यांच्यावर अन्याय करतोस. अरे राजानी कसं डोळस हसायला हवं. राजाचा आपल्या प्रजेवर, सेवकांवर विश्वास असायला हवा. आणि तू डोळ्यावर झापडं लावून राज्य चालवतोस. जे दुसऱ्यांनी दाखवलं ते पाहतोस.
तुझी नजर इतकी कमकुवत कशी रे? आमच्या भक्तांना शिक्षा फरमावतोस, 100 फटक्यांची शिक्षा देतोस, त्याला नोकरीवरून बडतर्फ करतोस. तू इतका मोठा झालास काय रे? आणि तू त्यांच्यावर जुलूम करतास? पण स्वामी, मी संपूर्ण शहानिशा करूनच मग अंतिम निर्णय घेतला होता. महाराज, फेर तपासणी केली महाराज. सारा ताळेबंद योग्य जुळून आला. आमची हिशोब करण्यात थोडी गल्लत झाली. खजिन्यातली रक्कम चोख आहे. कोणताच गैरव्यवहार झालेला नाही. चोर सोडून संन्याशाला बळी द्यायला निघाला होतास तू. अरे या कटामागचा खरा सूत्रधार हा दाजीबा आहे. हा खरा चोर आहे. शिवा, हे कारस्थान तू रचलंस? तो मला जेवढी शिक्षा दिली त्याच्यापेक्षा दुप्पट शिक्षा याला द्या. आणि पुन्हा जर राज्यात दिसलास तर तुझी खैर नाही, लक्षात ठेव. स्वामी, स्वामी, आम्हाला क्षमा करा स्वामी. यानेच नथोबाला धडा शिकवायचा म्हणून षडयंत्र रचलं. आपल्या लालसेला हा बळी पडत नाही म्हणून त्याच्या विरुद्ध कटकारस्थान रचलं. पण स्वामी, थांब. तुला हेच विचारायचंय ना की खजिन्यातून तू चोरलेले 2000 रुपये परत तेवढेच कसे जागच्या जागी आले? अरे नथोबा आमचा भक्त आहे आणि कुणी कितीही ठरवलं तरी त्याला झळ पोचणार नाही याची काळजी आम्ही घेऊ. स्वामी, स्वामी, अहो, शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. नथोबा, आम्हाला माफ कर. नाही महाराज, तुम्ही माझी माफी मागू नका. अहो, तुम्ही आमचे राजे आहात. नथोबा, अरे फार मोठी चूक घडणार होती आमच्या हातून. तुझ्यासारख्या निष्ठावंत माणसावर आम्ही अविश्वास दाखवला. अजाणतेपणे तुला सजा दिली आम्ही. पण आता खरा गुन्हेगार कोण आहे हे आम्हाला कळून चुकलेलं आहे. तुला बदनाम करण्याच्या हेतून दाजीबानं हा प्रकार घडवून आणला होता. पण त्याचा भेद स्वामींनी हाणून पाडला. आम्हाला क्षमा कर नथोबा, आणि पुन्हा एकदा पदावर रुजू हो. पातळ होईल का? माझे तुम्हाला आशीर्वाद आहेत. अनंत कोटी ब्रह्मांड. तुम्हाला आयुष्यात काही कमी पडणार नाही. तुमचा संसार सुखाचा होईल. अक्कलकोट निवासी भिवू नकोस, श्री स्वामी मी तुझ्या पाठीशी आहे.
दुपारच्या जेवणाचं काय करायचं? स्वयंपाक करण्यासाठी घरात काहीच नाहीये. मी तरी काय करू? कोंड्याचा मांडा करून खायचं म्हटलं ना तरी कोंडा सुद्धा नाहीये घरात. 4 वर्ष झाली, पाऊस नाही. 2 गुंठे हक्काची जमीन आहे, पण कोरडी ठणठणीत पडलीये. निराशेशिवाय तिथं काहीच पिकत नाही. डोक्यावर हे छप्पर आहे, पण ते सुद्धा सावकाराकडे गहाण टाकलंय. अगं, या निवाऱ्याच्या बळावर पोटातली आग शांत करायची म्हटली ना तरी ते सुद्धा शक्य नाहीये. तू काळजी करू नकोस. अगं, वामनची आपण वाट बघूया. आज पुराण कथा सांगून तो घरी येईल तेव्हा त्याच्याजवळ थोडासा शिधा, दक्षिणा काहीतरी असेल तर. आई, मला त्याचीही शक्यता वाटत नाही. आजकाल लोक चैनीच्या वस्तूंसाठी 4 ऐवजी 400 रुपये खर्च करतील. पण देवाधिकाचं करायचं, पुराण ऐकायचं म्हटलं की लगेच हात आखडता घेतील. आई, 1 आठवडा झाला पुराण सांगायचं एकही काम यांना मिळालेलं नाही अजून. कसं होणार आपलं? बघू, आजही काम नाही मिळालं तर पाण्यानंच पोटाची खळगी भरायला हवी. तेच करावं लागणार आहे बहुतेक. आई, कोणीही पूजा पाठ करून घ्यायला तयार नाही जो तो दुष्काळाची कारणं पुढे करतोय. यात किती खरं किती खोटं स्वामी समर्थांनाच माहीत. आपण कोणावरही जबरदस्ती करू शकत नाही. नाही म्हटलं की मुकाटपणे मान खाली घालायची आणि परत यायचं इतकंच आपलं काम आहे. अहो, पण असं किती दिवस चालणार? त्यावर काही उपाय नाहीये का? शारदे, दारिद्र्य आपल्या 5वीलाच पुजलंय. बहुधा आपल्या गेल्या जन्मीचेच भोग आहेत. त्यातून आता सुटका नाही. आता आपण एक करायचं, इथून उठायचं आणि अक्कलकोटला स्वामी चरणी जाऊन राहायचं. त्यांची सेवा करायची. त्यामुळे काय होईल? प्रापंचिक नाही तर नाही, किमान पारमार्थिक सुख तर मिळेल. शिवाय स्वामी सहवासाची श्रीमंती मिळेल आणि मोक्ष. आई, काय वाटतं आई तुला? अगदी बरोबर आहे. आता अजिबात उशीर करू नकोस. आपण आजच निघूया स्वामींच्या दर्शनाला. श्री स्वामी समर्थ. अहो, झोपला नाहीत अजून? काय झालं? कुठं काय? मग इतके अस्वस्थ का आहात? सांगा ना, कसला विचार करताय? अगं शारदे, आपण पहिल्यांदाच अक्कलकोटला चाललो आहोत. आजपर्यंत आपण मानस पूजेतून स्वामींना भेटत होतो. उद्या आपण त्यांना प्रत्यक्ष भेटणार आहोत. त्यांच्या चरणी काहीतरी अर्पण करावं असं मला मनापासून वाटतंय, पण आपल्याकडे तर काहीच नाही. असं का म्हणता? अहो, आपला देव भावाचा भुकेला आहे. त्याच्या सेवेला पैसा अडका, फुलं फळं याची काही गरज नाही. फक्त 2 हस्तक आणि 1 मस्तक एवढंच पुरेसे. आणि असे तुम्हाला जर स्वामींना काही द्यायचंच असेल तर तुमच्याकडे जे मुबलक आहे ते द्या ना. माझ्याकडे असं काय आहे? पुराणाचं ज्ञान. तुम्ही स्वामींना पुराण ऐकवा.
ते नक्की प्रसन्न होतील. काय रे वामन्या, कशासाठी आलायस इथे? कायम तुमच्या पायाशी आलोय स्वामी. आता या आयुष्याचं काय करायचं ते तुम्ही ठरवा. तारा किंवा मारा. पाहिलं, करून करून भागले, देवपूजेला लागले. स्वामी, प्रपंचात हार झाली म्हणून परमार्थाकडे येणं योग्य नव्हे. प्रपंच चांगला चाललेला असताना ज्याला परमार्थाची आस लागते तोही आयुष्याची शर्यत जिंकतो, अगदी थेट मोक्षापर्यंत पोचतो. असो, आता माझ्याकडून काय हवंय? आश्रय. ही काय धर्मशाळा आहे काय? तसं नाही स्वामी, आता हरलोय, पुरता हरलोय मी. धावून धावून थकलोय. आता मनाला पायाला स्थैर्य हवंय आणि ते फक्त तुमच्याकडे मिळेल स्वामी. स्वामी, मी, माझी बायको, माझी आई कायम तुमची सेवा करू. त्या दोघींचा सोड, तू काय सेवा करणार ते सांग. स्वामी, मी तुम्हाला पुराण सांगेन. का? आम्हाला पुराण माहित नाही? आमच्या नाभीतून कमळ आलं, त्यात आम्ही ब्रह्माला बसवलं, त्यांनी विश्वाची निर्मिती केली, त्याचे साक्षीदार आम्ही होतो आणि तेच पुराण तू आम्हाला सांगणार? चालता हो, चालता हो. स्वामी, जा म्हटलं ना, निघून जा. का केलं स्वामींनी असं? का माझ्याकडून पुराण ऐकून घेतलं नाही? का माझ्याकडून सेवा करून घेतली नाही? प्रपंच तर प्रपंच, परमार्थाच्या बाबतीत सुद्धा मी कमनशिबी काय? वामन, शांत हो बरं. आधी आपल्याला काय शिकवले? गुरुमार्गात परीक्षेशिवाय फळ नाही. पण आई, अरे स्वामी सुद्धा आपली परीक्षाच बघत असतील. काय करू आई? प्रयत्न करत राहा. स्वामींना तुमची भक्ती, तुमची श्रद्धा जाणवू द्या. अहो, स्वामी एक ना एक दिवस नक्की तुमचं पुराण ऐकतील. तुला याची खात्री आहे? हो. स्वामी, 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 चालता. स्वामी, मला तुमच्या चरणाची सेवा करायला संधी द्या. अरे निघून जा इकडून. स्वामी, चला. स्वामी, तुमच्या आश्रयाला आलो स्वामी, तर मी जगू शकत नाही स्वामी. अरे जा म्हटलं ना तुला. चल चला. स्वामी, आजही स्वामींनी मला चिडकारलं. का घडलं असावं असं?
इतकी कठोर परीक्षा का घेतायत स्वामी? मी त्यांच्या सहवासाच्या सेवेच्या लायकीचा नाही हेच तर दर्शवायचं नसेल ना त्यांना? असंच असणार. मागच्या जन्मी काहीतरी मोठं पाप घडलं असणार माझ्या हातून. म्हणून तर आधी प्रपंचात अपयश आलं आणि परमार्थातही. ज्यानं आयुष्याची नौका पहिलं तरी लावायची त्याच गुरुकडून प्रतारणा व्हावी, याहून मोठं दुर्दैव ते काय असू शकतं? नाही, मी जगायला लायकच नाही. या शरीराचा लवकरात लवकर अंत व्हावा हेच उत्तम. स्वामींचा चांगला भक्त होण्याची इच्छा अपूर्ण राहिली, पण त्याला पर्याय नाही. शारदे, शारदे, क्षमा कर मला. तुला आयुष्यभर साथ करण्याचं वचन दिलं होतं मी, पण आता अर्ध्या वाटेवर तुला सोडून चाललोय. तुझी काळजी घ्यायला स्वामी समर्थ आहेतच. येतो मी. आई, आई उठा ना. काय ग, काय झालं? एवढी घाबरलीस का? अहो, हे कुठेच दिसत नाहीये. इतक्या सकाळी सकाळी कुठे गेले असतील हो? अगं, कुंडावर आंघोळीला गेला असेल, येईल इतक्यात. आई, मला खूप भीती वाटते हो. नको नको त्या शंका मनात येत आहे. गेल्या महिन्यापासूनची त्यांची मनस्थिती तुम्हाला माहितीच आहे. आणि स्वामी त्यांची सेवा घेत नाहीये, म्हणून ते कमालीचे निराश झाले. आई, ते आपल्या जीवाचं काही बरं वाईट नाही ना करून घेणं. नाही नाही, असं काहीही होणार नाही. अगं, आपण अक्कलकोटात आहोत, स्वामींच्या छत्रछायेखाली. इथं असं काहीही अभद्र होणार नाही, होऊच शकत नाही. हे बघ, आपण स्वामींच्याकडे जाऊया, त्यांना साकडं घालूया. तेच आपल्याला यातून मार्ग दाखवतील. चल, होय, आपण जाऊया स्वामींच्याकडे. चल, आपण स्वामींकडे जाऊया. आई ग,
स्वामींचा आवाज, स्वामींची ही साथ, त्यांचा आदेश तर नसेल माझ्यासाठी? आता इथे बसून चालणार नाही. स्वामींचा आदेशाचा अव्यय करणं हा गुन्हा आहे. मला इथे थांबून चालणार नाही, मला निघायलाच हवं. स्वामी, स्वामी, मी आलो. स्वामी, स्वामी, स्वामी. काय रे, आमच्यापासून पळून चालला होतास? आम्ही बरे आमच्यापासून तुला दूर जाऊन देऊ? स्वामी, स्वामी, तुमचं चरण सोडून जाण्यात का करंट आहे का मी? पण मी काय करू स्वामी? स्वामी, तुम्ही माझं ऐकूनच घेत नव्हता. तुमच्या जवळ असताना तुमची सेवा मी करू शकत नव्हतो, यासारखं दुसरं दुःख माझ्याकडे काहीच नव्हतं स्वामी. मला माझं जगणंच नकोसं झालं होतं. म्हणून मी. अरे पण आम्ही असे का वागलो याचं कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाहीस? स्वामी, कसाही होतास गेल्या जन्मी. शेकडो प्राण्यांच्या हत्येचं पातक आहे तुझ्या डोक्यावर. अरे ते पातक मस्तकावरून उतरल्याखेरीज मोक्ष कसा मिळणार तुला? आम्ही दिलेल्या प्रत्येक नकारानंतर तुला जो त्रास होत होता ना, त्यामुळे तुझ्या पापाचा हळूहळू क्षय होत होता. अरे मरण पावलेल्या त्या प्राण्यांच्या वेदनांची तुला होणाऱ्या मरणप्राय वेदनांमुळे भरपाई होत होती. आम्ही होकार देऊन तुझं जे भलं झालं असतं, त्यापेक्षाही आमच्या नकारामुळे तुझं जास्त भलं झालं. अजून किती पाप शिल्लक आहे माथ्यावर? अरे बरेच दिवसापासून तुझ्याकडून पुराण ऐकायचं होतं. आज ऐकवतोस? हो स्वामी. माझं पाप फिटलं. तुमच्या सहवासाने धन्य झालो स्वामी. मग चल बस समोर आणि ऐकव मला तुझं पुराण. स्वामी, स्वामी असं का केलं तो माझ्या बाबतीत? तुम्ही स्वामी असं का केलं? लक्ष्मी उठ ना ग लक्ष्मी. लक्ष्मी, स्वामी माझ्या बाबतीत असं का हो स्वामी? स्वामी, या जगात आम्ही दोघंच होतो एकमेकांना स्वामी. आता मी कुणासाठी जगू माधव? कुणाच्या आधाराने जगू रे? मी
मी स्वामींना नेहमी साकडं घालायचो. हिच्या आधी मला घेऊन चला, पण स्वामींनी माझं ऐकलं नाही हो. माधवा, लक्ष्मी, लक्ष्मी उठ ना ग लक्ष्मी. आणि स्वामी तुम्ही का हो घेऊन गेला तिला स्वामी? अरे माझ्या आधीच हिला घेऊन गेला स्वामी. ए लक्ष्मी, अगं उठताय लक्ष्मी, उठताय. माधव, तुमची पत्नी भाग्याची, तिला पण मरण आलं. लक्ष्मी, आता तिला निरोप द्यायची वेळ आली. हो माधव, आता त्यांना अंत्यविधीसाठी घेऊन जायला. नाही रे, नाही माधव, नाही, तिला नाही घेऊन जायचं. लक्ष्मी हे उठ, हे लक्ष्मी उठ ना. माधव काय वेडेपणा या, हा वहिनींचा मृतदेह आहे. नाही नाही, काय सांगावं, कदाचित माझी हाक ऐकून. लक्ष्मी, लक्ष्मी उठ, लक्ष्मी उठ ना गे लक्ष्मी. माधव, माधवा, वहिनी परत येणार नाहीये. नाही रे, असं नको बोलू. हो माधवा, तिला निरोप द्यायची वेळ आली. नाही रे माधवा, तिच्या अंतिम विधीसाठी जायला हवं. माधव, जाऊ दे तिला. नाही, मी माझ्या लक्ष्मीला नाही नेऊ देणार. चला की लक्ष्मी, हे नको हे तिला. माधव, लक्ष्मी, माधव, लक्ष्मी, माधव, माधव, नेऊ तिला. हे माझं ऐका ना रे. हे बघ, मोगम बोलणी झालेली आहे आणि शिवाय 2-4 दिवसाची मुदत ही मागून घेतली. अरे पण पुढं काय? हा, परत तेच ते घेणेकरी येणार आणि डोक्यावर बसल्याशिवाय राहणार नाहीत. पण कर्ज तरी किती? 5,000 रुपये. कसं फेडशील हे कर्ज? काही कळत नाहीये रे. अरे पण लक्ष्मी गेल्यापासून माझं डोकं कामच करत नाहीये. 2 महिने झाले वहिनी जाऊन, पण तू स्वतःला सावरायला हवं. अरे हे बघ, जाणारा तर निघून जातो, आपण तर त्याच्या पाठी जाऊ शकत नाही. आपल्याला जगावंच लागतं. खरं रे, ती खरं, पण तिच्या पाठी जगावं लागतंय. हेच तर खरं दुःख आहे. माधवा, तेच तर म्हणतोय मी. आता दुःख आवड. अरे किती दिवस असा शोक करत बसणार आहेस? बघतोयस ना, त्या पायी आपलं किती नुकसान करून घेतोयस तू. तुझं आपल्या धंद्यातलं लक्षच उडालंय. धंदा बुडीत खात्यात गेलाय. डोक्यावर कर्जाचा डोंगर झालाय. हो, मला कळतंय रे सारं, पण माझं मन एवढं सैरभैर झालंय की मला त्यावर आवरच घालता येत नाही रे. नाही घालता येत. अरे ठाई ठाई तिची आठवण येते रे. आणि तुला तर माहीतच आहे किती प्रेम होतं आमचं एकमेकांवर. आणि आता तिच्याशिवाय मला जगताच येत नाहीये रे. नाही जगता येत. बुडत्याचा पाय खोलात ना, तशी अवस्था झाली रे माझी.
स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी 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 मला क्षमा करा स्वामी. स्वामी काय रे, आज आमची आठवण कशी काय झाली तुला? स्वामी क्षमा करा स्वामी, क्षमा करा स्वामी. माझी बायको गेली हो. तिच्या जाण्यानं मी सर्वस्वी एकटा पडलो स्वामी, सर्वस्वी एकटा पडलो. तिचं अकाली जाणं मला त्याची कल्पना नव्हती हो स्वामी. आणि वियोगाच्या या अवस्थेत मी तुम्हाला विसरलो स्वामी, तुम्हाला विसरलो स्वामी. स्वामी दुःख आता खूप डोईजड होत आहे स्वामी. आणि आता तुम्हीच यातून काहीतरी मार्ग काढा स्वामी, तुम्हीच यातून काहीतरी मार्ग काढा. ठीक आहे, आलास त्या पावली परत निघून जा. पण स्वामी रिकामे हाताने परत पाठवत नाहीये तुला. माझे आशीर्वाद आहेत तुझ्या बरोबर. सुमंगल सावधान. स्वामी पुढचं आयुष्य तुमच्या पायाशीच घालवायचा हा निश्चय करून आलो होतो मी. उर्वरित आयुष्य तुमच्या पायाशी काढू दे मला स्वामी. नाहीतर हे जीव घेणं आयुष्य रात्रंदिवस असाच माझा पाठपुरावा करत राहील. आत्ताच का भार झाला या दुःखाचा तुला? आणि इतके दिवस ते उरावर बाळगूनच काढलेस ना. तेव्हा मी होतो का सोबत? तेव्हा आठवण आली होती माझी. बघ आता इथे कशाला राहायचंय? ते काय नाही, इथून चालायला लाग स्वामी. निघून जा इथून. चल स्वामी तुमचा विसर पडला मला स्वामी. फार मोठी चूक झाली स्वामी, फार मोठी चूक झाली. पण आता त्याची शिक्षा करू नका स्वामी, शिक्षा करू नका. जे भोगतोय तेच आता असह्य झालंय हो. आणि आता तुम्ही जर तुमच्या चरणापासून मला दूर लोटलं तर मी कुठे जायचं स्वामी, कुठे जायचं?